नमस्कार. राज्यशास्त्राच्या आपल्या दुसऱ्या प्रकरणाच्या पहिल्या भागात सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. प्रकरणाचं नाव आहे निवडणूक प्रक्रिया. आता आठवा, मागच्या प्रकरणात आपण कशाबद्दल बोललो? बरोबर, भारतीय संविधानाबद्दल, जे आपल्या देशाचा जणू आत्मा आहे. आता आपण त्या सिस्टमबद्दल, त्या यंत्रणेबद्दल शिकणार आहोत, जी आपल्या लोकशाहीला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवते. आणि या पहिल्या भागात आपण फोकस करणार आहोत भारतीय निवडणूक आयोगावर. त्याचा घटनात्मक आभार काय आहे, तो नक्की काम कसं करतो, आणि हो, भारताचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्यासारख्या महान व्यक्तींनी आपल्या लोकशाहीचा पाया किती मजबूत रचला, हे सगळं आपण पाहणार आहोत. परीक्षेसाठी हा विषय खूपच महत्त्वाचा आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. चला तर आजच्या या भागात आपण काय काय शिकणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी निवडणुका निष्पक्ष असणं इतकं गरजेचं का आहे हे समजून घेऊ. त्यानंतर निवडणूक आयोगाला आपल्या घटनेने कोणते खास अधिकार दिले आहेत ते बघू. मग आपण सुकुमार सेन यांच्या अविश्वसनीय कार्याबद्दल जाणून घेऊ आणि आयोगाची 5 मुख्य कामं कोणती आहेत हे एकदम सविस्तरपणे पाहणार आहोत. आणि शेवटी हे जे मतदारसंघ असतात ते कसे ठरवले जातात हेही समजून घेऊ. मग तयार आहात का? चला सुरुवात करूया. आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, निष्पक्ष निवडणुका. म्हणजे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर निवडणुकाच प्रामाणिकपणे झाल्या नाहीत तर त्या लोकशाहीला काही अर्थ उरेल का? नाही ना. म्हणूनच ही संपूर्ण प्रक्रिया हाताळण्यासाठी एका स्वतंत्र इंडिपेंडेंट संस्थेची गरज का असते हे आपण आधी समजून घेऊया. निवडणुका म्हणजे काय, तर फक्त मत देणं नाही. निवडणुका म्हणजे सत्तेचं शांततापूर्ण हस्तांतरण. म्हणजे एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे सत्ता अगदी शांततेत जाते. पण विचार करा, जर जे सरकार सत्तेत आहे त्याच सरकारने निवडणुका घेतल्या तर काय होईल? ते स्वतःच्या फायद्यासाठी निकालात गडबड करू शकतात, बरोबर? हे अगदी असं आहे की जसं क्रिकेटच्या मॅचमध्ये एकाच टीमला अंपायर बनवलंय, ते कधीच फेर निर्णय देणार नाहीत. म्हणूनच ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि विश्वासार्ह असणं खूप गरजेचं आहे. आणि नेमक्या याच कारणासाठी आपल्या संविधानाने निवडणूक आयोगासारखी एक स्वतंत्र आणि निष्पक्षपाती संस्था तयार केली आहे, जी कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही. आता आपण त्या एका महत्त्वाच्या कलमाकडे वळूया, ज्याने निवडणूक आयोगाला इतकी प्रचंड शक्ती दिली आहे. असं समजा की हा या संपूर्ण प्रक्रियेचा कायदेशीर कणा आहे, म्हणजे लीगल बॅकबोन आहे. हा नंबर लक्षात ठेवा. परीक्षेत हा प्रश्न हमखास विचारला जातो. निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली? तर त्याचं उत्तर आहे कलम 324. भारतीय संविधानातील हे कलम अगदी पाठ करून ठेवा, कारण याच एका कलमावर आपल्या लोकशाहीचा संपूर्ण डोलारा उभा आहे. याच कलमामुळे आयोगाला पूर्णपणे स्वतंत्रपणे काम करण्याची ताकद मिळते. बरं, आपण सारखं स्वायत्त संस्था म्हणतोय, पण त्याचा नेमका अर्थ काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी संस्था आहे जी कोणाच्याही, विशेषतः सरकारच्या नियंत्रणाखाली काम करत नाही. त्यांचे निर्णय ते पूर्णपणे स्वतंत्रपणे घेतात. अगदी एखाद्या स्वतंत्र न्यायाधीशासारखं, जो कोणाचीही बाजू न घेता फक्त कायद्याचं पालन करून निकाल देतो. ठीक आहे, मग या आयोगाची रचना कशी असते ते पाहूया. यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात, ज्यांना आपण चीफ इलेक्शन कमिशनर म्हणतो, आणि त्यांना मदत करण्यासाठी 2 इतर आयुक्त असतात. या तिघांचीही नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करत असले तरी ते त्यांच्यावर नियंत्रण ठेवत नाहीत. एकदा नियुक्ती झाली की हे अधिकारी पूर्णपणे स्वतंत्रपणे आपलं काम करतात. आता प्रश्न येतो की आयोगाचं हे स्वातंत्र्य टिकवून कसं ठेवलं जातं? त्यासाठी संविधानात 2 महत्त्वाच्या तरतुदी आहेत. पहिली म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्तांना कोणीही, अगदीच सरकारसुद्धा, सहजासहजी पदावरून काढू शकत नाही. त्यासाठी संसदेमध्ये महाभियोगासारखी एक खूपच कठीण कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. हे एक प्रकारे त्यांना राजकीय दबावापासून संरक्षण देणारं कवचच आहे. आणि दुसरं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. निवडणूक आयोगाला स्वतःचा निधी मिळतो. त्यांना निवडणुकीच्या खर्चासाठी सरकारकडे पैसे मागावे लागत नाहीत, ज्यामुळे ते कोणाच्याही आर्थिक दबावाखाली येऊ शकत नाहीत. चला आता जरा इतिहासाची पानं उलटून पाहूयात आणि त्या महान व्यक्तीबद्दल जाणून घेऊया ज्यांनी या निवडणूक आयोगाचा भक्कम पाया रचला. सुकुमार सेन हे नाव आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ते स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. विचार करा, 1950चं वर्ष.
आपला देश नुकताच स्वतंत्र झाला होता आणि त्यांच्यावर एक प्रचंड मोठी जबाबदारी टाकण्यात आली होती. त्या काळात देशातली बहुसंख्य लोकसंख्या निरक्षर होती, दळणवळणाची साधनं नव्हती, नीट रस्ते नव्हते. अशा परिस्थितीत कोट्यावधी मतदारांची नोंदणी करणं, त्यांच्या मतदार याद्या तयार करणं आणि संपूर्ण देशात निवडणुका घेणं हे जवळपास अशक्य वाटणारं काम होतं. पण सुकुमार सेन यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका यशस्वी करून दाखवल्या. खरं तर त्यांनीच आपल्या लोकशाहीचा पाया रचला. ठीक आहे, आता आपण निवडणूक आयोगाच्या रोजच्या कामावर एक नजर टाकूया. त्यांची अशी 5 मुख्य कामं कोणती आहेत जी आपल्या लोकशाहीला सतत चालना देतात आणि तिला गतिमान ठेवतात? चला, एक एक करून नीट समजून घेऊया. पहिलं आणि सर्वात मूलभूत काम, मतदार याद्या तयार करणे. आपल्या देशात 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. पण या सगळ्यांची नोंद कोण ठेवणार? तर ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. आणि हे काम कधीच थांबत नाही. ही एक न थांबणारी प्रक्रिया आहे. आयोग सतत मतदार याद्या अपडेट करत असतो. म्हणजे जे तरुण 18 वर्षांचे झाले आहेत त्यांची नावं त्यात टाकणं आणि ज्या व्यक्ती मृत झाल्या आहेत किंवा दुसरीकडे राहायला गेले आहेत त्यांची नावं काढणं. आणि हो, आपल्याला जे वोटर आयडी कार्ड मिळतं ना, ते देण्याचा अधिकारही आयोगालाच आहे. आता दुसरं महत्त्वाचं काम, जे आयोगाच्या स्वातंत्र्याचं खरं प्रतीक आहे. निवडणुकांच्या तारखा कोण ठरवतं? सरकार की आयोग? याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे, फक्त आणि फक्त निवडणूक आयोग. निवडणूक कधी घ्यायची, कुठे घ्यायची आणि कशी घ्यायची याचा संपूर्ण अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. सरकार त्यांना हे सांगू शकत नाही की निवडणुका लवकर घ्या किंवा उशिरा घ्या. देशातील सुरक्षा व्यवस्था, हवामान, सण उत्सव या सगळ्या गोष्टींचा विचार करून निवडणुका केव्हा आणि किती टप्प्यात घ्यायच्या हे आयोग ठरवतो. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की सत्ताधारी पक्षाला स्वतःच्या सोयीनुसार तारखा ठरवता येत नाहीत आणि निवडणुका निष्पक्ष होतात. तिसरं काम आहे उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणं. म्हणजे निवडणुकीत उभं राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आणि त्यांच्या कागदपत्रांची पूर्णपणे तपासणी करणं. हे एक प्रकारे उमेदवारांसाठी क्वालिटी चेक करण्यासारखं आहे. ही प्रक्रिया कशी चालते ते बघूया. एकदा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या की उमेदवार आपले अर्ज भरतात. ह्या अर्जांमध्ये त्यांना त्यांची संपत्ती किती आहे, त्यांच्यावर काही गुन्हेगारी खटले आहेत का, यांसारखी सगळी माहिती द्यावी लागते. त्यानंतर निवडणूक आयोग या प्रत्येक अर्जाची बारकाईने तपासणी करतो. ही माहिती आपल्यासारख्या मतदारांसाठी खूप महत्त्वाची असते, कारण यामुळे आपल्याला आपला प्रतिनिधी निवडताना एक चांगला निर्णय घेता येतो. जे उमेदवार सगळे नियम पूर्ण करतात फक्त त्यांनाच निवडणूक लढवण्याची परवानगी मिळते आणि इतरांचे अर्ज रद्द होतात. आता चौथं काम, जे आपल्या बहुपक्षीय लोकशाहीसाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्या देशात इतके सगळे राजकीय पक्ष आहेत, पण त्यांना अधिकृतपणे राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्याचं काम कोण करतं? भारतात अनेक राजकीय पक्ष आहेत आणि नवीन पक्ष सतत तयार होत असतात. पण कोणताही पक्ष तेव्हाच अधिकृत मानला जातो जेव्हा त्याला निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळते. इतकंच नाही तर आयोग नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पक्षांची मान्यता रद्दही करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पक्षांना जी निवडणूक चिन्ह मिळतात, जसं की कमळ, हात किंवा घड्याळ, ती वाटप करण्याचा अधिकारही फक्त आणि फक्त निवडणूक आयोगालाच आहे. हे चिन्ह खूप महत्त्वाचं असतं, कारण त्यामुळेच मतदारांना आपला उमेदवार सहज ओळखता येतो. आणि आता 5वं आणि शेवटचं मुख्य काम म्हणजे न्यायाधीशाची भूमिका बजावणे. निवडणुकीच्या काळात अनेक प्रकारचे वाद किंवा तक्रारी समोर येतात. हे सगळे वाद मिटवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. निवडणूक आयोग अगदी एका न्यायाधीशाप्रमाणे काम करतो. जर एखाद्या उमेदवाराने नियम मोडले, उदाहरणार्थ मतदारांना पैसे वाटले किंवा धमकावलं, तर आयोग त्यांना निवडणुकीसाठी अपात्र ठरवू शकतो. आणि समजा एखाद्या मतदान केंद्रावर काही मोठी गडबड झाली, हिंसाचार झाला किंवा मतपेट्याच पळवल्या गेल्या, तर आयोग तिथे झालेलं मतदान पूर्णपणे रद्द करून पुन्हा एकदा निवडणूक घेण्याचा आदेश देऊ शकतो. चला, आता पुढे जाऊया आणि बघूया की हे मतदारसंघ म्हणजे निवडणुकीचे क्षेत्र नक्की कसे ठरवले जातात. हा नकाशा कोण आणि कसा तयार करतो? आपल्याला हे माहीत आहे की आपल्या लोकसभेत एकूण 543 सदस्य आहेत. प्रत्येक सदस्य एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो. याचा सरळ अर्थ असा होतो की संपूर्ण भारताचे 543 मतदारसंघ आहेत आणि प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधी म्हणजेच खासदार निवडला जातो.
पण या मतदारसंघांच्या सीमा कोण ठरवतं? हे काम परिसीमन आयोग किंवा डिलिमिटेशन कमिशन करतो, जो निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली काम करतो. बघा, दर काही वर्षांनी जनगणनेनंतर लोकसंख्या बदलते. त्यामुळे मतदारसंघांच्या सीमा पुन्हा आखण्याची गरज असते, जेणेकरून प्रत्येक मतदारसंघातील लोकसंख्या साधारणपणे सारखी राहील. आणि हे काम कोणत्याही राजकीय दबावाशिवाय केलं जातं, जेणेकरून सगळ्यांना समान प्रतिनिधित्व मिळेल. चला, आता आपण या संपूर्ण भागात जे काही शिकलो त्यातील महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पाहूया. हे एक प्रकारची क्विक रिव्हिजन आहे, जेणेकरून हे मुद्दे तुमचे कायम लक्षात राहतील आणि परीक्षेच्या तयारीसाठी मदत होईल. तर आज आपण काय काय शिकलो? 1. कलम 324 हा निवडणूक आयोगाचा घटनात्मक आधार आहे. 2. सुकुमार सेन हे आपले पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते, ज्यांनी अशक्य वाटणारं काम शक्य करून दाखवलं. आणि 3. आयोगाची 5 मुख्य कामं. कोणती आहेत ती? मतदार याद्या तयार करणे, निवडणुकांच्या तारखा ठरवणे, उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे, पक्षांना मान्यता आणि चिन्ह देणं आणि निवडणुकांमधले वाद मिटवणं. ही 5 कामं नीट लक्षात ठेवा, परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहेत. जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. तंत्रज्ञानाच्या युगात म्हणजे आजच्या काळात निवडणूक आयोगासमोर कोणती नवीन आव्हानं येऊ शकतात? उदाहरणार्थ सोशल मीडियावर पसरणाऱ्या खोट्या बातम्या किंवा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर होणारे सायबर हल्ले यांसारख्या आव्हानांना आयोग कसा सामोरे जाऊ शकेल? यावर नक्की विचार करा. आपल्या पुढच्या भागात आपण प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया कशी चालते, आचारसंहिता म्हणजे काय आणि निवडणुकीत कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत यांबद्दल जाणून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. राज्यशास्त्र प्रकरण 2च्या या दुसऱ्या भागात आपण पुन्हा एकदा भेटतोय. मागच्या भागात आपण निवडणूक आयोग, त्याची रचना आणि त्याचं स्वातंत्र्य याबद्दल सविस्तरपणे बोललो. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग प्रवासावर निघणार आहोत. प्रत्यक्ष निवडणूक होते तरी कशी, म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काय काय घडतं हे आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. बघा, निवडणूक म्हणजे फक्त मतदानाचा एक दिवस नसतो, तर त्यामागे एक मोठी अनेक टप्प्यांची प्रक्रिया असते. आणि ही प्रक्रिया समजून घेणं केवळ परीक्षेसाठी नाही, तर एक जबाबदार नागरिक म्हणूनही खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग आपल्या लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवाची म्हणजेच निवडणूक प्रक्रियेची रचना समजून घेऊया. चला, आज आपण काय काय बघणार आहोत त्यावर एक पटकन नजर टाकूया. आपण या आराखड्याप्रमाणे पुढे जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण निवडणुकीची रूपरेषा पाहू, म्हणजे संपूर्ण प्रक्रियेचा एक क्रम समजून घेऊ. त्यानंतर लोकशाहीचा नकाशा कसा तयार होतो, म्हणजे मतदारसंघ आणि मतदार याद्या कशा ठरतात हे बघू. मग तिसऱ्या टप्प्यात उमेदवार निवडणुकीच्या मैदानात कसे उतरतात आणि त्यांची पात्रता कशी तपासली जाते हे उमेदवारी अर्ज प्रक्रियेत समजून घेऊ. त्यानंतर प्रचार ते मतमोजणी, जो सगळ्यात ॲक्टिव्ह टप्पा आहे, त्याबद्दल बोलू. आणि शेवटी अंतिम निर्णय म्हणजे निकाल आणि त्यानंतरच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊ. हा आराखडा आपल्याला सगळं व्यवस्थित समजून घ्यायला मदत करेल. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, निवडणुकीची रूपरेषा. बघा, निवडणूक प्रक्रिया ही काही कशीही होत नाही. ती एका विशिष्ट क्रमानेच पार पाडली जाते. म्हणजे एकामागोमाग एक अशा घटनांची ती एक साखळी आहे. यातला एकही टप्पा मागे पुढे होऊ शकत नाही. म्हणूनच हा क्रम समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. यातूनच आपल्याला कळतं की आपली लोकशाही प्रक्रिया किती विचारपूर्वक आणि तर्कशुद्ध पद्धतीने बनवली आहे. आता आपल्यासमोर निवडणूक प्रक्रियेचे हे 9 महत्त्वाचे टप्पे आहेत. हा क्रम लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण प्रत्येक पुढचा टप्पा हा आधीच्या टप्प्यावर अवलंबून असतो. सुरुवात होते मतदारसंघांच्या निर्मितीने, म्हणजे निवडणुकीसाठी भौगोलिक क्षेत्र ठरवलं जातं. मग त्या क्षेत्रातल्या मतदार याद्या निश्चित केल्या जातात. मतदार आणि मतदारसंघ ठरले की मग उमेदवारांकडून अर्ज मागवले जातात आणि त्या अर्जांची छाननी होते. जे उमेदवार पात्र ठरतात ते निवडणूक प्रचार सुरू करतात. यानंतर येतो तो महत्त्वाचा दिवस, म्हणजे प्रत्यक्ष मतदान. त्यानंतर मतमोजणी होते आणि निकाल जाहीर केले जातात. आणि सगळ्यात शेवटी निवडणुकीबद्दल काही वाद असतील तर त्यांचं निराकरण करून ही प्रक्रिया पूर्ण होते. एकदम तार्किक आणि सुव्यवस्थित क्रम आहे, नाही का? चला, आता दुसऱ्या भागाकडे वळूया, लोकशाहीचा नकाशा तयार करणे. मस्त शब्द आहे ना? कारण कोणतीही निवडणूक होण्याआधी तिचा एक नकाशा, एक चौकट तयार करावी लागते. आणि हा नकाशा 2 गोष्टींनी बनतो. एक म्हणजे मतदारसंघ, म्हणजे भौगोलिक सीमा, आणि दुसरं म्हणजे मतदार, म्हणजे त्या सीमांमध्ये राहणारे नागरिक. या दोन्ही गोष्टी ठरल्याशिवाय आपण निवडणुकीची कल्पनाच करू शकत नाही. तर या भागात आपण हे दोन्ही घटक कसे तयार होतात ते पाहू. तर या निवडणूक नकाशातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे मतदारसंघ. मतदारसंघ म्हणजे नेमकं काय?
एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक विशिष्ट भौगोलिक भाग आहे जिथून नागरिक आपला एक प्रतिनिधी निवडून लोकसभेत पाठवतात. आपल्याकडे एक मतदारसंघ एक सदस्य हे तत्व आहे. म्हणजे प्रत्येक मतदारसंघाला संसदेत एक जागा मिळते आणि त्या जागेसाठी अनेक उमेदवार लढतात, पण जिंकतो मात्र एकच. मग आपल्या देशात लोकसभेचे एकूण किती मतदारसंघ आहेत? तर उत्तर आहे 543. आता हा आकडा कुठून आला? सोपं आहे. आपल्या लोकसभेची सदस्य संख्या आहे 543. प्रत्येक सदस्य देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागाचं म्हणजेच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो. म्हणूनच संपूर्ण देशाला बरोबर 543 मतदारसंघांमध्ये विभागलं जातं. आणि हो, प्रत्येक मतदारसंघाची लोकसंख्या साधारणपणे सारखीच ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. बरं, आपण हे तर बघितलं की देशाला 543 मतदारसंघांमध्ये विभागलं जातं. पण इथे खूप इंटरेस्टिंग प्रश्न तयार होतो. या मतदारसंघांच्या सीमा नक्की ठरवतं कोण? म्हणजे कोणतं गाव कोणत्या मतदारसंघात येणार, कोणतं शहर कोणत्या मतदारसंघात जाणार, हे कोण ठरवतं? हे काम खूपच महत्त्वाचं आहे, कारण सीमांमध्ये थोडा जरी बदल झाला तरी निवडणुकीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. आणि याचं उत्तर आहे परिसीमन आयोग, ज्याला इंग्रजीत डिलिमिटेशन कमिशन असं म्हणतात. हा आयोग राष्ट्रपती नेमतात आणि तो निवडणूक आयोगाच्या मदतीने काम करतो. देशभरातल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या सीमांची पुनर्रचना करण्याची जबाबदारी याच आयोगावर असते. साधारणपणे प्रत्येक जनगणनेनंतर लोकसंख्येत जे बदल होतात त्यानुसार या सीमा पुन्हा एकदा ठरवल्या जातात. आता परिसीमन आयोगाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे? ती म्हणजे त्याची निष्पक्षता. हा आयोग कोणत्याही राजकीय दबावाखाली काम करत नाही. म्हणजे कोणत्या पक्षाला फायदा होईल अशा प्रकारे सीमा बदलल्या जात नाहीत. आयोगाचे निर्णय अंतिम मानले जातात आणि त्यांना कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही. यामुळेच आपल्या लोकशाही प्रक्रियेची पारदर्शकता आणि निष्पक्षता टिकून राहते. ठीक आहे, तर नकाशाचा एक भाग म्हणजे भौगोलिक सीमा तर ठरल्या. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, आणि तो म्हणजे त्या सीमांच्या आत राहणाऱ्या पात्र मतदारांची एक अचूक यादी तयार करणे. कारण मतदारसंघ असून मतदारच नसतील तर निवडणुकीला काय अर्थ? त्यामुळे हा दुसरा टप्पाही तितकाच महत्त्वाचा आहे. आपण पहिल्या भागात पाहिलं होतं की मतदार याद्या तयार करणं आणि त्या वेळोवेळी अपडेट करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. निवडणूक जाहीर होण्याआधी ही यादी फायनल केली जाते. ज्या नागरिकांची वयाची 18 वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांची नावं यात टाकली जातात. त्याचवेळी जे नागरिक मरण पावले आहेत किंवा दुसऱ्या ठिकाणी कायमचे राहायला गेले आहेत त्यांची नावं वगळली जातात. हे काम खूप काळजीपूर्वक करावं लागतं, कारण यादीत नाव असल्याशिवाय कोणालाही मतदान करता येत नाही. एकही पात्र मतदार सुटता कामा नये आणि एकही अपात्र नाव यादीत राहता कामा नये, हेच याचं मुख्य उद्दिष्ट आहे. मतदारसंघ ठरले, मतदार याद्या फायनल झाल्या. आता वेळ येते त्या लोकांची जे प्रत्यक्ष निवडणुकीत उभे राहणार आहेत, म्हणजे उमेदवार. तर आपल्या तिसऱ्या भागात आपण उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते अर्जांची छाननी होईपर्यंतची प्रक्रिया सविस्तरपणे पाहणार आहोत. निवडणुका जाहीर झाल्या की राजकीय पक्षांमध्ये लगबग सुरू होते. पक्ष आपले उमेदवार ठरवतात आणि त्यांना पक्षाचं अधिकृत तिकीट देतात. पण आपल्या लोकशाहीचं वैशिष्ट्य हे आहे की निवडणूक लढवण्यासाठी तुम्हाला पक्षाची गरज असतेच असं नाही. कोणताही पात्र नागरिक अपक्ष उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवू शकतो. फरक इतकाच की पक्षाच्या उमेदवाराला पक्षाचा पाठिंबा, कार्यकर्ते आणि चिन्ह मिळतं, तर अपक्ष उमेदवार स्वतःच्या बळावर उभे राहतात. पण एक गोष्ट दोघांसाठी सारखीच आहे, दोघांनाही निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मुदतीत उमेदवारी अर्ज भरावाच लागतो. हा अर्ज म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा अधिकृत पास असतो. मग उमेदवारी अर्जात नक्की काय काय माहिती द्यावी लागते? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण यातूनच निवडणुकीची पारदर्शकता जपली जाते. चला पाहूया, उमेदवारांना कोणती माहिती सार्वजनिक करावी लागते. तर उमेदवारी अर्ज म्हणजे फक्त एक फॉर्म नाही, तर ते पारदर्शकतेचं एक महत्त्वाचं साधन आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक उमेदवाराला स्वतःबद्दल काही माहिती देणं बंधनकारक आहे. यात त्यांची स्वतःची आणि कुटुंबाची मालमत्ता आणि संपत्ती किती आहे याचं विवरण द्यावं लागतं. त्यांचं शिक्षण किती झालं आहे हे सांगावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर कोणते गंभीर गुन्हे दाखल आहेत का याची संपूर्ण माहिती द्यावी लागते. ही सगळी माहिती सार्वजनिक केली जाते, जेणेकरून मतदार विचारपूर्वक आपला प्रतिनिधी निवडू शकतील. उमेदवारांनी अर्ज भरले की पुढचा टप्पा येतो छाननीचा. आता छाननी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रकारची क्वालिटी चेक प्रक्रिया आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी प्रत्येक उमेदवारी अर्जाची आणि त्यासोबतच्या कागदपत्रांची कसून तपासणी करतात. या टप्प्याचा उद्देश हाच असतो की फक्त पात्र उमेदवारच निवडणुकीच्या रिंगणात राहतील. ही प्रक्रिया अगदी सरळ आहे.
उमेदवार अर्ज दाखल करतात, मग निवडणूक अधिकारी त्या अर्जांची तपासणी करतात. अर्ज पूर्ण भरला आहे का, सगळी कागदपत्र जोडली आहेत का आणि उमेदवार कायद्यानुसार पात्र आहे का हे सगळं तपासलं जातं. समजा एखाद्या उमेदवाराचं वय कमी असेल किंवा त्याने गंभीर गुन्हेगारीची माहिती लपवली असेल तर त्याचा अर्ज नाकारला जातो, म्हणजे रिजेक्ट केला जातो. या पायरीमुळे प्रचार सुरू होण्याआधीच अपात्र उमेदवार बाजूला होतात. उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाली की खऱ्या अर्थाने निवडणुकीचा ज्वर चढायला लागतो. आता आपण निवडणूक प्रक्रियेच्या सगळ्यात जास्त दिसणाऱ्या, सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह भागाकडे आलो आहोत. या चौथ्या विभागात आपण निवडणूक प्रचारापासून ते मतमोजणी आणि निकालांपर्यंतच्या अंतिम टप्प्यांचा आढावा घेणार आहोत. याची सुरुवात होते प्रचाराने. उमेदवारांना साधारणपणे 2 आठवड्यांचा वेळ मिळतो, ज्यात ते मतदारांपर्यंत पोहोचतात, सभा घेतात आणि आपली धोरणं लोकांसमोर मांडतात. मतदानाच्या 48 तास आधी प्रचार थांबतो. मग येतो लोकशाहीचा सर्वात मोठा दिवस, प्रत्यक्ष मतदानाचा दिवस. या दिवशी नागरिक मतदान केंद्रावर जाऊन आपलं मत नोंदवतात. मतदान संपल्यानंतर ईव्हीएम मशीन्स सुरक्षितपणे मतमोजणी केंद्रांवर नेल्या जातात. मग एका ठरलेल्या दिवशी निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली ही मतं मोजली जातात. आणि शेवटी प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाल्यावर निवडणूक आयोग अधिकृतपणे निकाल जाहीर करतो आणि विजयी उमेदवार घोषित करतो. निकाल लागला म्हणजे सगळं संपलं का? नाही. भारतीय निवडणूक प्रक्रियेत निकालानंतरही एक महत्त्वाचा टप्पा आहे. चला आता आपल्या समारोपाच्या 5व्या भागाकडे जाऊया, जो निवडणुकीच्या निकालावर आणि त्यानंतरच्या कायदेशीर प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतो. याला आपण अंतिम निर्णय म्हणूया. आणि हीच तर आपल्या निवडणूक प्रक्रियेची खासियत आहे. निकाल जाहीर झाल्यानंतरही जर एखाद्या उमेदवाराला वाटत असेल की निवडणुकीत काहीतरी गैरप्रकार झाला आहे, जसं की पैशांचा गैरवापर किंवा मतमोजणीत गडबड, तर त्यांना न्यायालयात जाण्याचा हक्क आहे. अशा तक्रारी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून मांडता येतात. न्यायालय त्या प्रकरणाची सुनावणी करतं आणि जर आरोप सिद्ध झाले तर विजयी उमेदवाराची निवड रद्दही करू शकतं. ही यंत्रणा आपली निवडणूक प्रक्रिया केवळ पारदर्शकच नाही तर न्यायपूर्ण देखील बनवते. तर आज आपण काय काय बघितलं? चला एकदा पटकन आठवूया. आपण पाहिलं की निवडणूक प्रक्रिया परिसीमन आयोगाद्वारे 543 मतदारसंघांच्या निर्मितीने सुरू होते. त्यानंतर मतदार याद्यांची तयारी, उमेदवारांचे अर्ज आणि त्यांची छाननी हे टप्पे येतात. मग प्रचार, मतदान, मतमोजणी आणि शेवटी निकालांची घोषणा आणि वादांचं निराकरण करून ही प्रक्रिया पूर्ण होते. हा संपूर्ण क्रम लक्षात ठेवला की भारतीय लोकशाहीचा पाया किती मजबूत आणि विचारपूर्वक रचलेला आहे हे आपल्या लक्षात येईल. ही सगळी प्रक्रिया कागदावर तर एकदम चोख आणि निष्पक्षपाती दिसते, पण खरंच जमिनीवर हे सगळं इतकं सोपं असतं का? पैशांचा गैरवापर, राजकारणाचं गुन्हेगारीकरण आणि आचारसंहितेचं उल्लंघन यासारखी आव्हानं या प्रक्रियेला कसा धोका निर्माण करतात, या सगळ्यावर आपण पुढच्या म्हणजेच 3ऱ्या भागात सविस्तर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेच्या या आराखड्याची उजळणी नक्की करा. नमस्कार. राज्यशास्त्राच्या आपल्या निवडणूक प्रक्रिया या 2ऱ्या प्रकरणाचा 3ऱ्या भागात आपलं स्वागत आहे. मागच्या भागात आपण निवडणुकीचा संपूर्ण प्रवास तर पाहिला, पण एक खूप महत्त्वाचा प्रश्न अजूनही बाकी आहे. तो म्हणजे या निवडणुका खऱ्या अर्थाने मुक्त आणि न्याय्य वातावरणात होतात याची खात्री कशी करायची? बरं, याच प्रश्नाचं उत्तर म्हणून निवडणूक आयोगाने एक जबरदस्त साधन तयार केलंय आणि ते म्हणजे आचारसंहिता. आज आपण ही आचारसंहिता नक्की काय आहे आणि ती कधी-कधी सरकारपेक्षाही मोठी कशी ठरते हे समजून घेणार आहोत. आणि इतकंच नाही तर आपण आपल्या लोकशाही समोरच्या 4 मोठ्या आव्हानांना हे भेटणार आहोत: पैशाचा गैरवापर, राजकारणाचं गुन्हेगारीकरण, निवडणुकीतला हिंसाचार आणि घराणेशाही. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या आपल्या चर्चेचा मार्ग अगदी सरळ आहे. सगळ्यात आधी आपण आदर्श परिस्थिती बघू, म्हणजे आचारसंहिता. ती नियमावली जी निवडणुकांमध्ये सगळ्यांना समान संधी देते. त्यानंतर आपण वास्तवाकडे वळू आणि त्या 4 मोठ्या आव्हानांबद्दल बोलू जे या आदर्श परिस्थितीला तडा देतात: पैशाचा गैरवापर, राजकारणातील गुन्हेगारीकरण, हिंसाचार आणि घराणेशाही. आणि मग शेवटी या सगळ्याचा आढावा घेऊन आपण पुढच्या भागात काय बघणार आहोत याची पायाभरणी करू. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया: आचारसंहिता. एक विचार करा, क्रिकेटच्या मैदानावर जर नियमच नसतील तर काय होईल? गोंधळच होईल, नाही का? तसंच काहीसं निवडणुकीचं आहे. सगळ्यांना समान संधी मिळावी आणि कुणीही सत्तेचा किंवा पैशाचा गैरफायदा घेऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने एक कडक नियमावली बनवली आहे. याच नियमावलीला आपण आचारसंहिता असं म्हणतो.
तर मग ही आचारसंहिता म्हणजे नेमकं आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर मुक्त आणि न्याय्य निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या उपाययोजनांपैकी ही एक सगळ्यात महत्त्वाची उपाययोजना आहे. ही एक अशी नियमावली आहे जी निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत सरकार, सगळे राजकीय पक्ष आणि अगदी मतदारांना सुद्धा पाळावीच लागते. याचा मुख्य उद्देश एकच आहे, कुणालाही इतरांपेक्षा जास्त फायदा मिळू नये आणि सगळे एकाच पातळीवर येऊन निवडणूक लढवतील. आता यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे नियम लागू कोणाकोणाला होतात. हे फक्त राजकीय पक्ष किंवा उमेदवारांपुरतेच मर्यादित नाहीत. याची व्याप्ती खूप मोठी आहे. हे नियम थेट सत्तेत असलेल्या सरकारला, सर्व पक्षांना आणि हो, अगदी आपल्यासारख्या सामान्य मतदारांनाही तितकेच बंधनकारक आहेत. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की निवडणुकीच्या काळात कोणीही कायद्यापेक्षा मोठं नसतं आणि यामुळेच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला एक प्रकारची शिस्त आणि पारदर्शकता येते. बरं, नियम तर आहेत, पण प्रश्न असा आहे की ही आचारसंहिता खरंच किती शक्तिशाली आहे? म्हणजे तिचे नियम तोडले तर काय होतं आणि खुद्द सरकारवर तिचं किती नियंत्रण असतं? चला जाणून घेऊया. यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि खरं तर थक्क करणारा मुद्दा हा आहे की निवडणुकीच्या काळात खुद्द सरकारचे अधिकार सुद्धा मर्यादित होतात. हो, हे खरं आहे. आचारसंहिता लागू झाली की सरकार मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणतीही नवीन योजना जाहीर करू शकत नाही, मोठे आर्थिक निर्णय घेऊ शकत नाही किंवा सरकारी गाड्या, बंगले, अधिकारी अशा कोणत्याही सरकारी यंत्रणेचा वापर स्वतःच्या प्रचारासाठी करू शकत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर या काळात देशाचा कारभार हा निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली चालतो आणि त्यांचे अधिकार सर्वोच्च असतात. गेल्या काही वर्षांमध्ये निवडणूक आयोगाने या अधिकारांचा खूप प्रभावीपणे वापर केला आहे आणि निवडणुकीतले गैरप्रकार बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आणले आहेत. या नियमांचं इतकं काटेकोरपणे पालन होत असल्यामुळे सामान्य मतदारांमध्ये एक विश्वास निर्माण झालाय. त्यांना वाटतंय की आपलं मत खरंच महत्त्वाचं आहे आणि ही सगळी प्रक्रिया पारदर्शक आहे. या बदलामुळे मतदारांवर एक खूप सकारात्मक मानसिक परिणाम झालाय आणि लोकशाहीवरचा त्यांचा विश्वास आणखी घट्ट झाला आहे. आता एक महत्त्वाचा फरक समजून घेऊया. आचारसंहितेचं उल्लंघन म्हणजे काय आणि कायदेशीर आश्वासनं म्हणजे काय? बघा, मतदारांना प्रभावित करण्यासाठी घरातल्या वस्तू, पैसे किंवा दारू वाटणं हे नियमांचं सरळ सरळ उल्लंघन आहे. त्याचप्रमाणे जात आणि धर्माच्या नावावर मतं मागणं हे सुद्धा बेकायदेशीर आहे. याउलट आम्ही निवडून आलो तर तुमच्या भागातली पाण्याची समस्या सोडवू किंवा नवीन रस्ते बांधू अशी आश्वासनं देणं हे पक्षाच्या अजेंड्याचा भाग मानला जातो. ते उल्लंघन ठरत नाही. त्यामुळे लाच देणं आणि विकासाचं आश्वासन देणं यातला फरक लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर आपण आचारसंहितेसारखी एक मजबूत व्यवस्था पाहिली, पण म्हणतात ना, जिथे नियम असतात तिथे ते तोडण्याचे प्रयत्नही होतात. म्हणूनच आता आपण निवडणूक प्रक्रियेसमोरच्या प्रत्यक्ष आव्हानांकडे वळणार आहोत. यातलं पहिलं आणि कदाचित सर्वात मोठं आव्हान आहे पैशाचा गैरवापर. ही एक अशी समस्या आहे जी आपल्या लोकशाहीला आतून पोखरतीये. निवडणुकीच्या काळात पैशाचा वापर प्रचंड प्रमाणात होतो आणि अनेकदा तो गैरवापरच असतो. मतं विकत घेण्यासाठी पैसे वाटले जातात किंवा निवडणुकीचा निकाल फिरवण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. आता बघा, लोकशाहीचं मूळ तत्व काय आहे तर सर्वांसाठी समान संधी. पण पैशामुळे हे तत्वच धोक्यात येतं, कारण श्रीमंत उमेदवार किंवा पक्ष इतरांपेक्षा खूप पुढे निघून जातात. अर्थात निवडणूक आयोग प्रचाराच्या खर्चावर मर्यादा घालतो, अवैध रक्कम जप्तही करतो, पण तरीही या समस्येवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणं हे एक मोठं आव्हान आहे. आता आपण दुसऱ्या आणि कदाचित सर्वात धोकादायक आव्हानाकडे येऊया आणि ते म्हणजे राजकारणाचे गुन्हेगारीकरण. या गंभीर समस्येचं मूळ सापडतं तिकीट वाटपात. अनेक राजकीय पक्ष ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत किंवा ज्यांची पार्श्वभूमीच गुन्हेगारी आहे अशा उमेदवारांना तिकीट देतात. आता प्रश्न पडतो की ते असं का करतात? याचं कारण म्हणजे अशा उमेदवारांकडे निवडणूक जिंकण्यासाठी लागणाऱ्या दोन गोष्टी असतात, पैसा आणि बाहुबळ. आता बाहुबळ म्हणजे काय? तर आपल्या प्रभावाचा वापर करून लोकांना धमकावण्याची, भीती दाखवण्याची ताकद. याच गोष्टीला मनी आणि मसल पॉवर असं म्हटलं जातं. पण जेव्हा असं होतं तेव्हा त्याचे परिणाम काय होतात? म्हणजे जेव्हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक राजकारणात यायला लागतात तेव्हा आपल्या लोकशाहीवर आणि निवडणूक प्रक्रियेवर त्याचा काय परिणाम होतो? याचे 3 खूप गंभीर परिणाम होतात. पहिलं,
जेव्हा गुन्हेगारच कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत येतात तेव्हा संपूर्ण राजकारणच गुन्हेगारी विचारांनी ग्रासलं जातं. दुसरं, यामुळे निवडणुकीत पैसा आणि दहशतीचा वापर प्रचंड वाढतो. याचा परिणाम असा होतो की एक प्रामाणिक, हुशार पण सामान्य उमेदवार अशा बाहुबली उमेदवारासमोर टिकूच शकत नाही. आणि तिसरं, यामुळे निवडणूक आयोगाचं काम खूपच कठीण होऊन बसतं. जिथे भीती आणि दहशतीचं वातावरण आहे तिथे मतदार स्वतंत्रपणे आणि न घाबरता मतदान कसं करणार? हे तर मुक्त निवडणुकीच्या तत्वाच्या अगदी विरुद्ध आहे. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाशी थेट जोडलेलं आपलं तिसरं आव्हान आहे निवडणुकीदरम्यान होणारा हिंसाचार. दुर्दैवाने देशाच्या अनेक भागांमध्ये निवडणुकीच्या काळात हिंसाचाराचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतं. यात पक्ष कार्यकर्त्यांमध्ये होणारी हाणामारी, मतदारांना धमकावणं किंवा अगदी मतदान केंद्र ताब्यात घेण्यासारख्या घटना घडतात. या सगळ्या हिंसाचारामुळे मतदारांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार होतं आणि साहजिकच यामुळे ते निर्भयपणे मतदान करू शकत नाहीत आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच त्याचा खूप वाईट परिणाम होतो. यावर आपलं पाठ्यपुस्तक एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडतं. हा हिंसाचार रोखण्याची जबाबदारी फक्त निवडणूक आयोगाची किंवा पोलिसांची नाहीये. उलट सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाला मदत केली पाहिजे. कारण जोपर्यंत पक्ष स्वतःच्या कार्यकर्त्यांना आवर घालत नाहीत तोपर्यंत केवळ कायद्याच्या धाकाने ही समस्या पूर्णपणे सुटणार नाही. शांततेत निवडणुका पार पाडणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आता आपण आपल्या शेवटच्या आणि एका वेगळ्या प्रकारच्या म्हणजे एका संरचनात्मक आव्हानाकडे येऊया. ते आव्हान आहे राजकारणातील घराणेशाही. घराणेशाही म्हणजे नेमकं काय? तर राजकारणातलं आपलं वर्चस्व, आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी मोठे नेते निवडणुकीचं तिकीट आपल्याच घरातल्यांना, आपल्याच नातेवाईकांना देतात. यामुळे काय होतं तर राजकारणावर एकाच कुटुंबाची मक्तेदारी तयार होते. ही गोष्ट आपल्याला एखाद्या मतदारसंघात, जिल्ह्यात किंवा अगदी राज्य पातळीवर सुद्धा पाहायला मिळते. पण याचा आपल्या लोकशाहीच्या मूळ भावनेवर काय परिणाम होतो? या तक्त्यामध्ये हे अगदी स्पष्ट दिसतंय. घराणेशाहीमुळे लोकशाहीची जी जागा आहे ती मर्यादित होते, संकुचित होते. सामान्य घरातल्या प्रामाणिक आणि हुशार लोकांना राजकारणात येण्याचे दरवाजेच बंद होतात. कारण महत्त्वाच्या जागा ह्या राजकीय घराण्यांसाठी जणू राखीवच ठेवल्या जातात. या उलट एक निरोगी लोकशाही कशी असायला हवी, जिथे संधी सगळ्यांसाठी खुली असते. घराणेशाही नेमक्या याच आदर्शावर घाला घालते. तर आतापर्यंत आपण आचारसंहिता म्हणजे काय ते पाहिलं आणि भारतीय निवडणूक प्रक्रियेसमोरची 4 प्रमुख आव्हानं कोणती आहेत हेही समजून घेतलं. चला तर मग या सगळ्या भागाचा एकदा पटकन आढावा घेऊया. या भागात आपण पाहिलं की आचारसंहिता म्हणजे सरकार, पक्ष आणि मतदारांसाठी बनवलेले नियम जे निष्पक्ष निवडणुकांची खात्री देतात. यामुळे मतदारांचा व्यवस्थेवरचा विश्वास वाढला आहे. त्यानंतर आपण 4 मोठी आव्हानं अभ्यासली. पहिलं म्हणजे पैशाचा गैरवापर, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया भ्रष्ट होते. दुसरं, राजकारणाचं गुन्हेगारीकरण, जे बाहुबळाला आणि दहशतीला प्रोत्साहन देतं. तिसरं, निवडणुकीतला हिंसाचार, ज्यामुळे मतदारांमध्ये भीती निर्माण होते. आणि चौथं, घराणाशाही, जी सामान्य नागरिकांसाठी राजकारणात येण्याचे मार्ग बंद करते. आपण या सगळ्या समस्या तर ओळखल्या आहेत, पण यावर उपाय काय? या आव्हानांवर मात करण्यासाठी कोणत्या निवडणूक सुधारणांची गरज आहे? आणि पूर्वीच्या मतपेट्यांपासून ते आजच्या EVM मशीनपर्यंतचा प्रवास कसा झाला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या प्रकरणाच्या 4थ्या आणि शेवटच्या भागात शोधणार आहोत. तोपर्यंत राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची कारणं काय असतील यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या भाग. नमस्कार. राज्यशास्त्र प्रकरण 2 निवडणूक प्रक्रियेच्या आपल्या विश्लेषणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण आता 4थ्या भागाकडे आलो आहोत. आठवतंय, मागच्या भागांमध्ये आपण निवडणूक प्रक्रियेसमोर उभ्या असलेल्या काही मोठ्या आव्हानांबद्दल बोललो होतो, जसं की पैशांचा गैरवापर आणि वाढती गुन्हेगारी. पण जिथे आव्हानं असतात तिथे त्यावरचे उपायही असतात. आणि आज आपण नेमकं याच उपायांवर म्हणजेच निवडणूक सुधारणांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. बघा, निवडणुका या लोकशाहीचा श्वास आहेत आणि हा श्वास सुरळीत चालू राहावा यासाठी या प्रक्रियेत सतत सुधारणा करणं खूप गरजेचं आहे. तर आजच्या या भागामध्ये आपण 2 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. एक म्हणजे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी कोणत्या सुधारणा सुचवल्या गेल्या आहेत, आणि दुसरा भाग तर खूपच रंजक आहे. तो म्हणजे भारतीय निवडणुकांचा तांत्रिक प्रवास. पहिल्या निवडणुकीत वापरलेल्या पोलादी मतपेट्यांपासून ते आजच्या काळातल्या आधुनिक EVM आणि VVPAT मशीनपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास आपण उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर आजच्या चर्चेत आपण नेमकं काय काय पाहणार आहोत?
सगळ्यात आधी आपल्याला या सुधारणांची मुळात गरजच का आहे हे समजून घेऊ. त्यानंतर उमेदवार आणि राजकीय पक्षांमध्ये काय सुधारणा अपेक्षित आहेत आणि निवडणुकीतील पैशांच्या वापरावर नियंत्रण कसं मिळवता येईल यावर नजर टाकू. आणि मग आपण आपल्या निवडणूक इतिहासाच्या टाईम मशीनमध्ये बसून मतपेटीच्या काळापासून ते EVM आणि व्हीव्हीपॅटपर्यंतचा प्रवास अनुभवणार आहोत. तर आपला पहिलाच आणि सगळ्यात मूलभूत प्रश्न, निवडणूक सुधारणांची गरज का आहे? म्हणजे एक व्यवस्था सुरू आहे, मग त्यात बदल का करायचे? याचं उत्तर लोकशाहीच्या मूळ संकल्पनेत दडलेलं आहे. लोकशाहीचा संपूर्ण डोलारा हा लोकांच्या विश्वासावर उभा असतो. निवडणूक प्रक्रिया ही काही एकदाच करून सोडून देण्याची गोष्ट नाहीये. ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. काळ बदलतो, समाज बदलतो आणि त्यासोबतच नवीन आव्हानं सुद्धा उभी राहतात. त्यामुळे जर आपल्याला लोकशाही मजबूत करायची असेल तर या प्रक्रियेला सतत अधिक पारदर्शक, अधिक निष्पक्ष आणि अधिक विश्वासार्ह बनवत राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हेच वाक्य या संपूर्ण चर्चेचं सार आहे. निवडणूक प्रक्रियेत सुधारणा झाल्या तरच लोकशाही अधिक मजबूत होते. हे फक्त काही तांत्रिक बदल नाहीत. निवडणूक आयोग असो किंवा इतर तज्ज्ञ असोत, त्यांनी सुचवलेल्या प्रत्येक सुधारणेमागे एकच अंतिम ध्येय आहे: सामान्य माणसाचा, मतदाराचा या संपूर्ण निवडणूक व्यवस्थेवरचा विश्वास वाढवणं. कारण दिवसअखेरीस लोकांचा हा विश्वासच लोकशाहीची खरी ताकद आहे. चला, आता आपण काही विशिष्ट सुधारणांबद्दल बोलूया. सुधारणांची सुरुवात होते ती थेट उमेदवार आणि त्यांची निवड करणाऱ्या राजकीय पक्षांपासून. आणि इथे आपल्याला दोन मोठी आव्हानं दिसतात. पहिलं म्हणजे राजकारणात महिलांचं असलेलं कमी प्रतिनिधित्व, आणि दुसरं जे खूपच गंभीर आहे ते म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचा राजकारणातील वाढता वावर. आता पहिली सुधारणा पाहूया, जी महिलांच्या राजकीय सहभागाशी संबंधित आहे. आपण बघतो की स्थानिक पातळीवर म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिकेत महिलांसाठी आरक्षण आहे, ज्यामुळे तिथे त्यांचा सहभाग चांगला दिसतो. पण जेव्हा आपण राज्य पातळीवर, विधानसभा आणि देश पातळीवर लोकसभा पाहतो तेव्हा हे चित्र पूर्णपणे बदलतं. तिथे महिलांची संख्या खूपच कमी आहे. यावर उपाय म्हणून एक खूप महत्त्वाची सूचना केली गेली आहे, ती म्हणजे राजकीय पक्षांनी स्वतःहून पुढाकार घेऊन 50% जागांवर महिलांना उमेदवारी द्यावी. आणि फक्त उमेदवारी देऊन थांबायचं नाही, तर त्या निवडून कशा येतील यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नही करायला हवेत. तेव्हाच आपल्याला देशाच्या निर्णय प्रक्रियेत खरंच समान प्रतिनिधित्व बघायला मिळेल. आता आपण दुसऱ्या आणि तितक्याच गंभीर समस्येकडे वळूया. ती म्हणजे राजकारणाचं गुन्हेगारीकरण. अनेकदा असं होतं की राजकीय पक्ष उमेदवार निवडताना त्याची पार्श्वभूमी, त्याचं चारित्र्य बघण्याऐवजी फक्त एकच गोष्ट बघतात: निवडून येण्याची क्षमता. आणि याच निकषामुळे अनेकदा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांनाही उमेदवारी दिली जाते. ही काही छोटी मोठी अडचण नाही, ही एक अशी कीड आहे जी आपल्या लोकशाहीच्या मूळ तत्वांनाच पोखरून काढते. मग या गंभीर समस्येवर उपाय काय आहे? तर इथे एक 3 स्तरीय उपाय सुचवण्यात आला आहे. पहिला स्तर आहे नैतिकतेचा. राजकीय पक्षांनी स्वतःहून नैतिक जबाबदारी स्वीकारून अशा लोकांना उमेदवारी देणंच टाळलं पाहिजे. दुसरा स्तर आहे न्यायालयाचा. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी जे काही निर्णय दिले आहेत त्यांचं सगळ्या पक्षांनी कठोरपणे पालन केलं पाहिजे. आणि तिसरा, जो सर्वात महत्त्वाचा आणि कायमस्वरूपी उपाय आहे, तो म्हणजे कायद्यातच बदल करणं. आपला लोकप्रतिनिधित्व कायदा आहे, ज्याला रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट म्हणतात, त्यात अशी दुरुस्ती करावी की गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना निवडणुकीत सहभागी होण्यावरच कायदेशीर बंदी घातली जाईल. हा एक ठोस आणि प्रभावी उपाय ठरू शकतो. आपण उमेदवारांबद्दल बोललो. आता निवडणुकीतला दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पैसा. निवडणुकांमध्ये पैशांचा प्रचंड प्रमाणात गैरवापर होतो. यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी एका खूप मोठ्या सुधारणेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ही संकल्पना आहे निवडणुकीसाठी सरकारी निधी. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर निवडणुकीसाठी जो काही खर्च येतो तो उमेदवार किंवा पक्षाने स्वतःच्या पैशातून किंवा देणग्यांमधून न करता तो खर्च सरकारने करावा. याचा अर्थ सरकार स्वतः राजकीय पक्षांना निवडणुकीचा खर्च पुरवेल. यामागचा विचार काय आहे? यामुळे पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न थांबतील, काळ्या पैशाचा वापर रोखला जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादा उमेदवार खूप चांगला आहे, प्रामाणिक आहे, पण त्याच्याकडे निवडणुकीसाठी करोडो रुपये नाहीत, तर त्यालाही निवडणूक लढवण्याची समान संधी मिळेल. यामुळे खऱ्या अर्थाने समान संधी निर्माण होऊ शकते. बरं, आत्तापर्यंत आपण कायदे, नियम आणि संकल्पनांबद्दल बोललो. आता थोडा विषय बदलूया. चला, आता आपण मतदानाच्या प्रत्यक्ष प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या रंजक प्रवासाकडे वळूया. आणि या प्रवासाची सुरुवात होते स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून. हा आहे आपल्या निवडणूक तंत्रज्ञानाचा प्रवास एका नजरेत.
1951-52चा तो काळ, जेव्हा स्टीलच्या मतपेट्या वापरल्या गेल्या. त्यानंतर आला 1990चा दशक, ज्याने डिजिटल क्रांती आणली आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजेच EVMचा उदय झाला. आणि मग आला 2010चा काळ, जेव्हा मतदाराचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी व्हीव्हीपॅट प्रणाली अस्तित्वात आली. आपण या प्रत्येक टप्प्याबद्दल आता सविस्तरपणे जाणून घेऊ. विचार करा, वर्ष आहे 1951-52. नुकताच स्वतंत्र झालेला भारत आपली पहिली सार्वत्रिक निवडणूक घेत आहे. हे एक प्रचंड मोठं आव्हान होतं आणि या आव्हानासाठी निवडणूक आयोगाने एक भक्कम तयारी केली होती. त्यासाठी तब्बल 20 लाख पोलादी मतपेट्या तयार करण्यात आल्या. आता प्रश्न पडेल की इतक्या मतपेट्या का? कारण त्या काळात देशासमोर सर्वात मोठी अडचण होती निरक्षरता. देशातील बहुसंख्य मतदार हे वाचू लिहू शकत नव्हते. मग ते उमेदवाराचं नाव वाचून मतदान कसं करणार? या समस्येवर निवडणूक आयोगाने एक खूपच कल्पक आणि अनोखा उपाय शोधून काढला होता. उमेदवारांची नावं वाचता येत नाहीत, बरोबर? मग नावाऐवजी चिन्हांचा वापर करूया. प्रत्येक पक्षासाठी किंवा उमेदवारासाठी एक स्वतंत्र मतपेटी ठेवण्यात आली आणि त्या पेटीवर त्या पक्षाचं निवडणूक चिन्ह चिकटवण्यात आलं. मतदाराला मतदानासाठी फक्त एक कोरा कागद म्हणजे कोरी मतपत्रिका दिली जायची. मतदाराने फक्त आपल्या आवडीच्या पक्षाचं चिन्ह ओळखायचं आणि त्या चिन्हाच्या पेटीत ती कोरी पत्रिका टाकायची. किती सोपी पण प्रभावी पद्धत होती ही. यामुळेच त्या काळात निरक्षर असूनही कोट्यवधी नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावू शकले. ही खरंच भारतीय लोकशाहीची एक मोठी उपलब्धी होती. मतपेट्या आणि मतपत्रिकांची ही पद्धत अनेक दशकं चालली. पण 1990च्या दशकात भारतीय निवडणुकांमध्ये एक मोठी क्रांती झाली. मतपत्रिकेची जागा आता एका मशीनने घेतली. ते होतं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजेच EVM. हा निवडणूक प्रक्रियेतील एक खूप मोठा आणि महत्त्वाचा तांत्रिक बदल होता. EVMमुळे अनेक फायदे झाले. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा झाला तो पर्यावरणाला. विचार करा, कोट्यावधी मतपत्रिका छापण्यासाठी किती कागद लागत असेल आणि त्यासाठी किती झाडं तोडावी लागत असतील. EVMमुळे हा सर्व कागद वाचला, म्हणजे हजारो झाडं वाचली. दुसरा फायदा होता वेळेचा. मतपत्रिका मोजायला खूप वेळ लागायचा, कधीकधी तर 2-2, 3-3 दिवस लागायचे. EVMमुळे मतमोजणी खूप वेगाने होऊ लागली आणि निकाल काही तासातच जाहीर होऊ लागले. आणि तिसरा महत्त्वाचा फायदा झाला तो दिव्यांगांना. त्यांच्यासाठी मतपत्रिकेवर शिक्का मारण्यापेक्षा मशीनवरचं एक बटन दाबणं खूपच सोपं झालं. EVM तंत्रज्ञानामुळेच मतदाराच्या हातात एक नवीन आणि शक्तिशाली अधिकार आला, तो म्हणजे नोटाचा अधिकार. नोटा म्हणजे नन ऑफ दी अबाव, म्हणजेच वरीलपैकी कोणीही नाही. जर एखाद्या मतदाराला असं वाटत असेल की निवडणुकीला उभे असलेले सगळे उमेदवार अयोग्य आहेत, तर तो नोटाचं बटन दाबून आपला नकार नोंदवू शकतो. हे आपलं असमाधान व्यक्त करण्याचं एक लोकशाही साधन आहे. EVMमुळे निवडणूक प्रक्रिया सोपी आणि वेगवान तर झाली, पण काही काळानंतर एक नवीन प्रश्न उभा राहिला. तो होता विश्वासाचा. काही लोकांच्या मनात शंका निर्माण झाली की आपण जे बटन दाबतो तेच मत नोंदवलं जातं का, की त्यात काही फेरफार होतो? मतदाराला त्याच्या मताची खात्री कशी मिळणार? याच प्रश्नातून आणि निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याच्या गरजेतून व्हीव्हीपॅटचा जन्म झाला. तर मूळ प्रश्न हा होता की मतदाराने दिलेलं मत खरंच त्याच्या पसंतीच्या उमेदवाराला मिळालं आहे याची खात्री त्याला कशी देता येईल. याच प्रश्नाचं उत्तर म्हणून व्हीव्हीपॅट ही प्रणाली विकसित करण्यात आली. आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे व्हीव्हीपॅट. व्हीव्हीपॅटचं पूर्ण नाव आहे वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी सुविधा आहे जी मतदाराला त्याच्या मताची एक छापील पावती दाखवते. 8 ऑक्टोबर 2010 रोजी निवडणूक आयोगाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने याची शिफारस केली. याचा मुख्य उद्देश हाच होता की निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालणं आणि मतदाराचा व्यवस्थेवरील विश्वास 100% पक्का करणं. म्हणजे तुम्ही बटन दाबलं की तुम्हाला लगेचच त्याचा पुरावा दिसतो. तर ही प्रणाली काम कशी करते? समजा तुम्ही मतदान करायला गेला आहात. तुम्ही EVM मशीनवर तुमच्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढचं बटन दाबता. त्याच क्षणी बाजूला ठेवलेल्या व्हीव्हीपॅट मशीनमध्ये एक छोटी पावती छापली जाते. त्या पावतीवर उमेदवाराचा अनुक्रमांक, त्याचं नाव आणि त्याचं चिन्ह छापलेलं असतं. ही पावती तुम्हाला मशीनच्या एका छोट्या काचेच्या खिडकीतून 7 सेकंदांसाठी दिसते. म्हणजे तुम्ही खात्री करू शकता की तुमचं मत योग्य ठिकाणीच नोंदवलं गेलं आहे. 7 सेकंदानंतर ती पावती आपोआप कापली जाते आणि मशीनच्या एका सीलबंद डब्यात जमा होते. तर मग आजच्या या संपूर्ण भागात आपण काय काय शिकलो याची एक जलद उजळणी करूया. आपण 3 महत्त्वाच्या निवडणूक सुधारणा पाहिल्या. 1. राजकारणात महिलांना 50% उमेदवारी देण्याची सूचना. 2. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याची गरज. आणि 3. निवडणुकीसाठी सरकारी निधीची संकल्पना. त्याचबरोबर आपण तंत्रज्ञानाचा प्रवासही पाहिला. त्यात आपण 3 महत्त्वाचे टप्पे अभ्यासले.
1951 मधल्या कल्पक स्टीलच्या मतपेट्या, 1990च्या दशकात क्रांती घडवणारी ईव्हीएम मशीन आणि 2010 नंतर मतदाराचा विश्वास वाढवणारी व्हीव्हीपॅट प्रणाली. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, निवडणुकीचा हा प्रवास केवळ तंत्रज्ञानाचा नाही, तर तो आपल्या देशाचा, आपल्या लोकशाहीवरील विश्वासाचा प्रवास आहे. सतत सुधारणा करत राहण्याची ही प्रक्रियाच लोकशाहीला जिवंत आणि मजबूत ठेवते. आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की या उत्क्रांतीचा पुढचा टप्पा काय असेल. याच विचारासोबत आपण या चौथ्या भागाच्या शेवटी पोचलो आहोत. आपल्या प्रकरणाच्या पुढील आणि शेवटच्या भागात आपण सार्वत्रिक निवडणुका, मध्यावधी निवडणुका आणि पोटनिवडणुका यांच्यातला नेमका फरक काय आहे हे समजून घेणार आहोत आणि मतदार जागृतीचं महत्त्व किती आहे यावरही चर्चा करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने व्हीव्हीपॅटचं पूर्ण नाव नक्की लक्षात ठेवा. नमस्कार. राज्यशास्त्राच्या आपल्या दुसऱ्या प्रकरणाच्या अगदी शेवटच्या भागामध्ये म्हणजेच 5व्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आतापर्यंत आपण निवडणूक प्रक्रियेचे अनेक महत्त्वाचे टप्पे पाहिले आहेत. आज आपण या प्रकरणाचा समारोप करणार आहोत आणि त्यासाठी निवडणुकांचे वेगवेगळे प्रकार आणि मतदार म्हणून आपली भूमिका किती महत्त्वाची आहे हे समजून घेणार आहोत. चला एक नजर टाकूया की आज आपण नक्की काय काय शिकणार आहोत. सगळ्यात आधी आपण निवडणुकांचे 3 मुख्य प्रकार कोणते आहेत ते पाहू. त्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेत मतदाराची भूमिका काय असते हे समजून घेऊ आणि शेवटी आपण या संपूर्ण दुसऱ्या प्रकरणाचा एक महत्त्वाचा आढावा घेणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागाला. निवडणुकांचे प्रकार म्हणजे त्या कधी आणि का घेतल्या जातात यावरून त्यांचे वर्गीकरण कसं केलं जातं हे आपण आता पाहणार आहोत. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे सार्वत्रिक निवडणुका, ज्यांना आपण जनरल इलेक्शन्स म्हणतो. हे नाव आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे नाही का? भारतात दर 5 वर्षांनी लोकसभेसाठी ज्या निवडणुका होतात त्यांनाच सार्वत्रिक निवडणुका म्हणतात. म्हणजे जेव्हा निवडून आलेलं सरकार आपला 5 वर्षांचा कार्यकाळ व्यवस्थित पूर्ण करतं तेव्हा नवीन सरकार निवडण्यासाठी या निवडणुका घेतल्या जातात. आणि हेच बघा, ही टाइमलाईन अगदी स्पष्टपणे दाखवते. 2014 मध्ये निवडणुका झाल्या, मग बरोबर 5 वर्षांनी 2019 मध्ये आणि पुढेही हे चक्र असंच नियमितपणे चालू राहतं. हे आपल्याला काय सांगतं? तर हे सांगतं की आपली लोकशाही प्रक्रिया किती नियमित आणि स्थिर आहे. दर 5 वर्षांनी लोकांना पुन्हा एकदा संधी मिळते आपला कौल देण्याची. पण विचार करा, जर निवडून आलेलं सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही तर काय होतं अशा वेळी? समजा युतीचं सरकार आहे आणि काही पक्षांनी पाठिंबा काढून घेतला किंवा सरकारने बहुमत गमावलं आणि दुसरं कोणतंही पर्यायी सरकार स्थापन होऊ शकलं नाही तर काय? अशा परिस्थितीत मुदत संपण्याआधीच पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतात. यांनाच मध्यवर्ती निवडणुका म्हणतात. आणि आता तिसरा प्रकार, जो या दोन्हीपेक्षा खूप वेगळा आहे, तो म्हणजे पोटनिवडणूक. ही निवडणूक संपूर्ण देशासाठी किंवा राज्यासाठी नसते. जेव्हा लोकसभा, विधानसभा किंवा अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या एखाद्या निवडून आलेल्या प्रतिनिधीचा मृत्यू होतो किंवा ते राजीनामा देतात, तेव्हा त्यांची जागा रिकामी होते, बरोबर? मग फक्त त्या एका जागेसाठी जी निवडणूक होते तिला पोटनिवडणूक असं म्हणतात. आता हा तक्ता बघा, किती सोप्या पद्धतीने या तिन्ही निवडणुकांमधला फरक स्पष्ट होतोय. खरं तर हा तक्ता म्हणजे या संपूर्ण भागाचा सारांशच आहे. वेळ किंवा वारंवारता पाहिली तर सार्वत्रिक निवडणुका दर 5 वर्षांनी होतात, मध्यवर्ती निवडणुका कार्यकाळ संपण्याआधी आणि पोटनिवडणुका गरजेनुसार होतात. कारण काय? सार्वत्रिक निवडणुका कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे होतात, मध्यवर्ती निवडणुका सरकार बहुमत गमावल्यामुळे होतात आणि पोटनिवडणुका जागा रिकामी झाल्यामुळे. आणि व्याप्ती, सार्वत्रिक आणि मध्यवर्ती निवडणुका संपूर्ण देशासाठी असतात, तर पोटनिवडणूक फक्त एका मतदारसंघापुरती मर्यादित असते. अगदी सोपं आहे नाही का? चला, आता आपण निवडणुकांचे प्रकार तर समजून घेतले, पण ही सगळी प्रक्रिया ज्याच्यासाठी आहे त्या लोकशाहीच्या सर्वात महत्त्वाच्या घटकाकडे म्हणजे आपल्यासारख्या मतदाराकडे वळूया. निवडणुका म्हणजे एक मोठी यंत्रणा आहे, बरोबर? पण या यंत्रणेचं इंजिन कोण आहे? या संपूर्ण लोकशाही प्रक्रियेच्या केंद्रस्थानी कोण आहे? हो, अगदी बरोबर, तो आहे मतदार. चला तर मग आता आपलं लक्ष या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या लोकांकडे वळूया. एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि ही जबाबदारी फक्त आपलीच नाही तर निवडणूक आयोगाची सुद्धा आहे. निवडणूक आयोगच मतदार यादी तयार करतो, वेळोवेळी ती अद्ययावत करतो आणि ज्यांची नावं नाहीत त्यांच्यासाठी विशेष नोंदणी मोहिमा सुद्धा राबवतो. आणि याच जागृतीसाठी जास्तीत जास्त लोकांनी मतदानात भाग घ्यावा म्हणून राष्ट्रीय मतदार दिन सुद्धा साजरा केला जातो. आता मी तुम्हाला एक तारीख सांगणार आहे. ही तारीख आपल्या भारतीय लोकशाहीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेली आहे.
25 ऑक्टोबर 1951 हा तो दिवस आहे जेव्हा स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला गेला. कधी विचार केलाय स्वतंत्र भारताचे पहिले मतदार कोण असतील आणि तो अनुभव कसा असेल? तर हा मान मिळाला होता हिमाचल प्रदेशच्या श्याम शरण नेगी यांना. त्यांनी 25 ऑक्टोबर 1951 रोजी पहिल्या लोकसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला. आता गंमत अशी झाली की त्यांच्या भागात बर्फवृष्टीमुळे आणि कडाक्याच्या थंडीमुळे मतदान देशाच्या इतर भागांपेक्षा लवकर घेण्यात आलं आणि त्यामुळेच ते देशाचे पहिले मतदार ठरले. त्यांची ही कृती खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाहीच्या प्रवासाची एक प्रेरणादायी सुरुवात होती. आता बघा, मतदानाला जाणं म्हणजे फक्त उमेदवाराला निवडणं नाही, तर कधीकधी उमेदवार नाकारण्याचा अधिकार सुद्धा आहे. आणि इथेच येतो नोटाचा पर्याय. NOTA म्हणजे नन ऑफ दी अबव्ह किंवा वरीलपैकी कोणीही नाही. हा पर्याय म्हणजे मतदाराच्या हातात असलेले एक शक्तिशाली लोकशाही शस्त्र आहे. जर तुम्हाला निवडणुकीत उभा असलेला एकही उमेदवार पसंत नसेल, तर तुम्ही नोटाचं बटन दाबून तुमचा विरोध किंवा असंतोष लोकशाही मार्गाने नोंदवू शकता. यामुळे राजकीय पक्षांवर चांगले उमेदवार उभे करण्यासाठी एक प्रकारचा दबावही निर्माण होतो. चला तर मग आपण ह्या प्रकरणाच्या अगदी शेवटकडे आलो आहोत. आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्याचा एकदा पटकन आढावा घेऊया, म्हणजे सगळं व्यवस्थित लक्षात राहील. आपण सुरुवात कुठून केली होती आठवते? आपण सुरुवात केली निवडणूक आयोगाच्या रचनेपासून. कलम 324 पाहिलं. मग आपण प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया कशी चालते म्हणजे मतदारसंघ निश्चित करण्यापासून ते थेट निकाल जाहीर होईपर्यंतचा प्रवास पाहिला. त्यानंतर आपण पैशांचा गैरवापर, गुन्हेगारीकरण यांसारखी मोठी आव्हानं समजून घेतली. मग त्यावर उपाय म्हणून EVM आणि VVPAT सारख्या सुधारणांचा अभ्यास केला. आणि आज आपण निवडणुकांचे वेगवेगळे प्रकार पाहिले. बघा किती मोठा आणि महत्त्वाचा प्रवास होता हा. आणि यासोबतच आपलं प्रकरण 2 निवडणूक प्रक्रिया इथे पूर्ण होतंय. पण थांबा, ही प्रक्रिया ज्यांच्याशिवाय अपूर्ण आहे ते म्हणजे राजकीय पक्ष. पुढच्या प्रकरणात आपण याच राजकीय पक्षांच्या रंजक दुनियेत शिरणार आहोत. तेव्हा भेटूया पुढे.